इनवर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. इनवर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय की ज्या वेळेस न्यूटनने आपल्याला एक फॉर्म्युला दिला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा, की ज्या आपण त्या फॉर्म्युल्याच्या मदतीने युनिव्हर्स मधल्या कुठल्या पण दोन ऑब्जेक्ट मध्ये काय करू शकतो, ग्रॅव्हिटेशन फोर्स काढू शकतो. तो फॉर्म्युला काय होता, एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. काय होता, जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. मग आता न्यूटननी काय केलं की न्यूटननी सांगितलं होतं की जो फोर्स असेल तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल आर स्क्वेअरच्या. न्यूटननी हे सांगितलं होतं. मग न्यूटननी जो डिस्टन्स असेल दोन्ही ऑब्जेक्ट मधलं त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल का ठेवलं आणि त्याला स्क्वेअर मध्येच का ठेवलं, आपल्याला हे काय बघायचंय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल लॉ मध्ये बघायचंय. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की सपोज कन्सिडर करा हा सन आहे, काय सन, आणि याच्या अराउंड एक प्लॅनेट फिरतोय. कन्सिडर करा प्लॅनेट ए जो आहे सनच्या अराउंड सेंट्रिपिटल फोर्समुळे फिरतोय का कशामुळे फिरतोय, सेंट्रिपिटल फोर्समुळेच फिरतोय. तो त्याच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय. कशाच्या भोवती, सनच्या भोवती. मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्क्युलर मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट जर का असेल तर तो कंटिन्यू सर्क्युलर मोशन मध्ये राहण्यासाठी त्याच्यावरती एक फोर्स अप्लाय केला जातो. कोणता फोर्स असतो तो, सेंट्रिपिटल फोर्स. जर का सेंट्रिपिटल फोर्स नसला तर ऑब्जेक्ट काय करतो, त्याची जी पाथ आहे ती सोडून टँजेन्शियल डायरेक्शनने काय होऊन जातो, निघून जातो. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. मग आता मला एक गोष्ट सांगा, ह्या प्लॅनेटवरती कोणता फोर्स अट्रॅक्ट होतोय, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. मग आता कन्सिडर करा की सेंट्रिपिटल फोर्स ज्याला की आपण एफ असे डिनोट करू, ठीक आहे, तो असतो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. काय असतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. फोर्सचा काय फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इथपर्यंत काही डाऊट, इथपर्यंत काही डाऊट आहे का, नाही. आपण काय बघितलं की न्यूटनने सांगितलं होतं डिस्टन्स जे असेल ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार, बरोबर. आणि सेंट्रिपिटल फोर्स हा रिस्पॉन्सिबल असतो सर्क्युलर मोशन मध्ये एखाद्या ऑब्जेक्टला राहण्यासाठी. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता एक लक्षात ठेवा, हा प्लॅनेट ज्या स्पीडनी फिरतोय, ज्या स्पीडनी फिरतोय त्या स्पीडला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं कॅल्क्युलेट करणार, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता सर्क्युलर मोशन मध्ये डिस्टन्स काय येईल, त्या प्लॅनेटने कव्हर केलेले डिस्टन्स काय येईल, सांगा, विचार करा काय येईल. त्या सर्कलची सर्कमफरन्स, त्या सर्कलची सर्कमफरन्स. मग सर्कमफरन्स आपण कशी काढणार, इट्स डिस्टन्स येईल आपलं 2πr. हा आहे सर्कमफरन्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला, 2πr, 2πr. आणि टाइम काय येईल, सिंपल टी, काय येईल, सिंपल टी. मग आपला स्पीडचा फॉर्म्युला काय झाला, स्पीड इज इक्वल टू 2πr अपॉन टी, बरोबर आहे, बरोबर आहे. मग मी तुम्हाला मागे सांगितलं होतं स्पीड कशाने डिनोट करतात, व्ही ने. म्हणजे वेलोसिटी आणि स्पीड युनिफॉर्म जर असेल, युनिफॉर्मली मोशन होत असेल तर वेलोसिटी आणि स्पीड आपण एकच कन्सिडर करतो. समजलं होतं इथपर्यंत, ठीक आहे. मग आता मला सांगा, हा जो ओरिजिनल फॉर्म्युला होता आपला, जो इक्वेशन नंबर 1 होतं, त्या इक्वेशन काय होतं, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, बरोबर. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आता आपलं व्ही काय आलं, एफ इज इक्वल टू एम व्ही जशाला तसं ठेवा 2πr अपॉन टी चा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. कसं आलं समजलं, आपलं व्ही स्पीड वरती आली होती 2πr अपॉन टी, तर 2πr अपॉन टी जशाला तसं. आता इथं काय लिहिशाल तुम्ही, फ्रॉम इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मधून घेतलं आपण, हे सेकंड,
समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता कॅल्क्युलेट करा. F इज इक्वल टू यम, 2चा स्क्वेअर काय येईल 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर अपॉन आर. सगळ्यांचा काय केला? स्क्वेअर केला. मग हा टी इथं डिव्हिजन मध्ये खाली आल्यावर काय होईल? मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सिंपल मॅथमॅटिक्स. F इज इक्वल टू यम 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर टी चा स्क्वेअर. आता आर स्क्वेअर म्हणजे काय? आर इंटू आर. या आर स्क्वेअरला मी असं कुठून असं लिहू का? आर इंटू आर म्हणजेच काय झाला माझा? आर स्क्वेअर झाला. मग हा एक आर कटला, हा एक आर कटला. झालं काय? F इज इक्वल टू 4 पाय एम आर डिवायडेड बाय टी चा स्क्वेअर. सर आता हे फक्त शफल करून दिलेले. 4 माग होते पुढे घेतले, यम माग ढकलून दिला. सिंपल मॅथमॅटिक्स, काहीच अवघड नाही. आता मला काय करायचंय? या दोन्ही साईडला काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय. काय करायचंय? मल्टिप्लाय फ्रॉम आर स्क्वेअरने. कशाने? आर स्क्वेअरने. मल्टिप्लाय बोथ साइड बाय आर स्क्वेअर. मग आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल? F इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर आर स्क्वेअर. बरोबर? कारण की इथं जर का मल्टिप्लाय केलं आर स्क्वेअरने तर आर स्क्वेअर इंटू आर, आर क्यूब तयार होईल आणि खाली आर स्क्वेअर जशाला तसा. समजतंय ना? कळतंय का? ठीक आहे. मग आता कन्सिडर करा, आपण केपलरचा थर्ड लॉ बघितला होता. केपलरच्या थर्ड लॉ मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला? की इथं लिहू केपलरचा थर्ड लॉ, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. बरोबर? मग टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. हा काय होता आपला? कॉन्स्टंट. काय होता? म्हणजे टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर? इथं ती व्हॅल्यू आली का? जर का मी हे साईडला घेतलं, F इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर क्यूब डिवायडेड बाय, समजा आर क्यूब थोडं साईडला घेतो, आर स्क्वेअर आणि इकडे घेतलं मी आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. हीच व्हॅल्यू आली ना ती. कसं आली? टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. ठीक आहे. आर क्यूब इज अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 बाय के. सिंपल मॅथमॅटिक्स आहे ना. हे टी स्क्वेअर इकडे गेल्यानंतर काय होईल? आर स्क्वेअरला डिव्हिजन मध्ये जाईल. हा के इकडे काय? मल्टिप्लिकेशन मध्ये. इकडच्या साईडला आल्यानंतर डिव्हिजन मध्ये जाईल. म्हणजे एक इकडे काहीच नाही, म्हणजे काय उरल? एक उरल. काय उरल? एक. तर एकला कशामध्ये गेला तो? डिव्हिजन मध्ये गेला. मग आता याची व्हॅल्यू काय झाली? F इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर के. बरोबर? इथपर्यंत गोष्टी कळाल्या? समजलं? फ्रॉम केपलर्स थर्ड लॉ, केपलरच्या तिसऱ्या लॉ वरून आपण ते घेतलंय. आता त्याचं इकडे समोर घेतोय. ठीक आहे. F इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर के. आता नीट लक्ष द्या. 4 जगामध्ये कुठं पण गेलं तर 4ची व्हॅल्यू बदलणार आहे का? ती काय राहणार आहे? 4च राहणार आहे. पाय जगामध्ये कुठं पण गेलं तर पायची व्हॅल्यू बदलणार आहे का? नाही. मास बदलणार आहे का जगामध्ये कधी? मी काय म्हटलं तुम्हाला? मास युनिव्हर्सल कॉन्स्टंट असतं तुमचं, की हे मास जर का इथं हे एक पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये मास असेल तर कोणत्या पण प्लॅनेटवर तुम्ही गेले तर मास काय असणार आहे? सेम असणार आहे. कॉन्स्टंट के म्हणजे काय? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं मिनिंगच काय? की तो बदलत नाही. हिन्स 4 pi mass and k are constant. That is why F is equal to 1 by r square. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूला मी जर का एक जरी दिलं तरी काय हरकत आहे का? कारण की या व्हॅल्यूची ह्या सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू कधी चेंज होणार आहे का? नाही. म्हणून फोर्स हा डायरेक्टली नसून तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो डिस्टन्सच्या. आता पहिल्यापासून लक्ष द्या. आपण काय म्हटलं? फोर्सचा फॉर्म्युला काय? F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर.
आता मी काय म्हटलं तुम्हाला की न्यूटनने सांगितलंय की जो डिस्टन्स असतो तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो स्क्वेअरमध्ये काय असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. मग त्याला हे कुठून सुचलं की बाबा हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असं म्हणून, डायरेक्टली प्रोपोर्शनल का नसेल म्हणून? त्याला याच्यामुळे सुचलं की एखादं ऑब्जेक्ट जर का सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असेल, त्याच्यावरती कोणता फोर्स लागतो? सेंट्रीपिटल फोर्स. कोणता फोर्स? सेंट्रीपिटल फोर्स. मग सेंट्रीपिटल फोर्सला आपण काय लिहितो? mv स्क्वेअर अपॉन आर. काय लिहितो? mv स्क्वेअर अपॉन आर. हा झाला सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला. मग आता काय आपल्याकडे त्याची स्पीड आहे, त्या ऑब्जेक्टची काय स्पीड आहे की तो किती स्पीडने रिव्हॉल्व करतोय. समजतं इथपर्यंत? तो किती स्पीडनी काय करतोय? रिव्हॉल्व करतोय. मग आता स्पीडनी जेव्हा तो रिव्हॉल्व करतो त्यावेळेस आपल्याकडे स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. काय? डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता डिस्टन्स काय झालं? 2πr. का 2πr? कारण की तो सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व करतोय. आणि टाइम काय झाला? कॅपिटल टी. काय झाला? कॅपिटल टी. मग आपण जशाला तसं ते इक्वेशन कशामध्ये मांडलं? या फॉर्म्युल्यामध्ये मांडलं. कोणत्या? सेंट्रीपिटल फोर्सच्या. तो काय झाला आपला? mv स्क्वेअर अपॉन आर. मग ज्यावेळेस आपण v ची व्हॅल्यू ठेवली तर ती किती आली आपली? 2πr अपॉन टी. 2πr अपॉन टी. त्याचा काय होता आपल्याकडे? स्क्वेअर होता. मग सगळ्या व्हॅल्यूचा आपण काय करून घेतला? स्क्वेअर करून घेतला. 2 चा किती झाले? 4 झाले. पायचे किती झाले? पाय स्क्वेअर झाले. आर चे काय झाले? आर स्क्वेअर. टी चा टी स्क्वेअर. आता सिंपल मॅथमॅटिक्स आहे हे. टी ज्यावेळेस इथं डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे डिव्हिजन मध्ये ज्यावेळेस त्याची साईड चेंज होईल, ते ज्यावेळेस डिनॉमिनेटर मध्ये जातील ओरिजिनल व्हॅल्यूच्या, ते कशामध्ये जाईल? मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आले बरोबर. आता आपण ती व्हॅल्यू जशाला तशी घेऊन टाकली. आता आर स्क्वेअरचा मिनिंगच काय असतो? आर इंटू आर. बरोबर. मग ह्याच्यापैकी एक आर आपण काय केला? इथं कट केला. समजतंय? हा. मग आता मला एक गोष्ट सांगा की आपल्याकडे व्हॅल्यू काय आली? 4π स्क्वेअर एम आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. ही व्हॅल्यू आली. मग आपण काय केलं की मल्टिप्लाय केलं बोथ साइडला बाय आर स्क्वेअर. कशाने मल्टिप्लाय केलं? आर स्क्वेअरने काय केलं? मल्टिप्लाय केलं. मग आपल्याकडे व्हॅल्यू काय आली? एफ इज इक्वल टू 4π स्क्वेअर एम. आता इथं आर क्यूब कसे आले? इथं ऑलरेडी काय होता? आर होता. डिवाइड मल्टिप्लिकेशन केलं आर स्क्वेअरने केलं. बरोबर. मग आर इंटू आर काय होतील? आर स्क्वेअर. आणि पहिलेच आपल्याकडे पॉवर मध्ये किती होता? स्क्वेअर. दॅट्स वाय आर क्यूब. समजलं? ओके. खाली किती आलं? टी स्क्वेअर आणि आर स्क्वेअर. आता केपलरचा लॉ आपल्याला काय सांगतो? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे प्लॅनेटचं जे टाइम टेकन असणार आहे ऑर्बिट कंप्लीट होण्याचं, त्याचा स्क्वेअर त्याच्या डिस्टन्सच्या क्यूब मीन पेक्षा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मग आपण काय केलं? टी स्क्वेअर कुठे होते? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. मग आता आपला आर टी स्क्वेअर कुठे आहे? खाली आहे. मग आपण काय केलं की जर का असं असेल टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, तर टी स्क्वेअर काढून देण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट यूज करतो आणि तो काय आपला इकडे के. ठीक आहे. मग हा टी स्क्वेअर जो आहे तो टी स्क्वेअर इकडे ह्या साईडला मला न्यायचा आहे. म्हणजे 1 इज इक्वल टू के आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. आणि हा की कुठे येईल? इकडे येईल डिव्हिजन मध्ये. म्हणजे 1 डिवायडेड बाय के इज इक्वल टू आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. ठीक आहे. मग ती व्हॅल्यू आपण तशी तिथं पुट केली म्हणजे कॉन्स्टंट आपला तिथं आला. मग आता आपल्याकडे जी व्हॅल्यू होती त्याच्यामध्ये 4 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आणि के तो ऑलरेडी कॉन्स्टंटच आहे. म्हणजे ह्या व्हॅल्यू कुठं चेंज होत नाही. तुम्ही युनिव्हर्स मध्ये कुठेही गेले तरी ह्या व्हॅल्यूचा जो आकडा असणार आहे तो आकडा काय असणार आहे? सेमच असणार आहे. मग दॅट्स वाय या सगळ्या व्हॅल्यूना आपण काय केलं? 1 म्हणून पुट आउट केलं. बरोबर. मग ज्यावेळेस आपण या सगळ्या व्हॅल्यूना 1 म्हणून पुट आउट केलं त्यावेळेस आपल्याकडे फक्त काय उरलं? आर स्क्वेअर, जो की चेंज होतो. जर का डिस्टन्स चेंज झालं तर आर ची व्हॅल्यू पण काय होणार? चेंज होणार. आणि ह्या सगळ्या इक्वेशन वरून न्यूटनने कन्क्लूड केलं की फोर्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो डिस्टन्सच्या. समजलं? कळालं इथपर्यंत? डाऊट? लिहून